नमस्कार. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे. माघारीची अंतिम मुदत उद्याच आहे. पण तत्पूर्वी सगळ्याच पक्षाच्या उमेदवारांची अधिकृत घोषणा झालेलीच आहे. याच पार्श्वभूमीवर आजरा तालुक्यातील पेरनोली जिल्हा परिषद गटाचे भाजपचे उमेदवार जयवंत सुतार आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये अवेलेबल झालेले आहेत. आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत त्यांचा राजकीय प्रवास आणि आत्ताच्या या निवडणुकीला सामोरे जाण्याची त्यांची भूमिका. तर सुरुवातीला आपण त्यांचं स्वागत करूया आपल्या आर चॅनलच्या या स्टुडिओमध्ये. सर, आपलं नमस्कार. नमस्कार. मनापासून स्वागत. तर तुम्ही आता पेरनोली जिल्हा परिषद, आता ही नव्यानच गठीत झालेली पेरनोली जिल्हा परिषद नव्यानं लढवत आहात. तर या पाठीमागची तुमची राजकीय पार्श्वभूमी थोडक्यात आम्हाला सांगितली तर बरं होईल. मी जयवंत मसनू सुतार, किनेगावचा 2005 सालापासून ते 15 पर्यंत सरपंच म्हणून मी काम केलेलं आहे. त्यानंतर माझे वडील स्वर्गीय मसनू रावजी सुतार यांचं 3 महिन्यापूर्वी निधन झालं. त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये तालुक्याच्या राजकारणामध्ये प्रवेश करून गावच्या सरपंच पदापासून ते तालुक्याच्या सभापती पदापर्यंत त्यांनी झेप घेतलेली आहे. त्यानंतर त्यांनी दौलत सहकारी साखर कारखान्याचे 20 वर्ष संचालक म्हणून त्यांनी काम बघितलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या कामाचा वसाने वारसा मी सध्या चालवत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहानपणापासून वडिलांच्या सोबत असताना राजकीय जीवनाची वाटचाल मी जवळून पाहिली आणि त्यामुळं मला त्यांच्या कामाच्या विषयी अत्यंत आत्मीयता वाटल्यामुळं आणि जनतेच्या समाजाशी निगडीत असलेल्या सर्व गोष्टी सोडवणूक करण्यासाठी जे काही आपली तत्परता लागते ते मी अंगभूत गुण आमच्या वडिलांकडून शिकलो. त्यामुळं मी राजकारणामध्ये ओढला गेलो. आतापर्यंत तुम्ही राजकारणात कोणकोणत्या पदावरती काम केलं किंवा काय कुठल्या? मी 2005 साली सरपंच म्हणून निवडून आलो, उपसरपंच म्हणून निवडून आलो. त्यानंतर 2010ला सरपंच, 2017 पर्यंत सरपंच होतो. त्यानंतर भारतीय जनता पार्टी मध्ये मी प्रवेश केला. पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचं काम करत होतो. भारतीय जनता पार्टीचं 2013 सालापासून काम केलं आणि आज तागायत मी भारतीय जनता पार्टीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाचा तालुका अध्यक्ष, प्रथमतः तालुका उपाध्यक्ष, त्यानंतर आता आपल्या जिल्हा परिषदशी निगडीत म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेशी निगडीत ग्रामविकास व पंचायत राज विभागाचा मी जिल्हा उपाध्यक्ष आहे. असा माझा राजकीय प्रवास सध्या चालू आहे. मग या सगळ्या पदांच्या माध्यमातून आतापर्यंत कोणकोणती तुम्हाला अशी सामाजिक कामं करता आली किंवा कुठल्या कामाचा जास्त आनंद घेता आला? समाजाची कामं म्हणजे अनेक लोकांचे प्रश्न असतात. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आर्थिक अनेक प्रकारचे प्रश्न असतात. जनतेमध्ये मिसळल्यानंतर आपण प्रत्येक गावोगावी गेल्यानंतर आम्हाला तिथं कळतंय की बाबा अनेक प्रकारचे प्रश्न इथं आणि त्याच्या अडचणी आणि त्याच्या निरसन करण्याचं काम आपण आपल्यापासून केलं जातं. भरपूर म्हणजे महसुलाची कामं असतात, ग्रामपंचायतीची कामं असतात, आरोग्याची कामं असतात, त्यानंतर महिलांच्या संदर्भातले जे काही प्रश्न आहेत ती कामं आहेत. माजी सैनिक, नवजवान, त्यानंतर गिरणी कामगार, त्यानंतर बांधकाम कामगार, अनेक जे घटक आहेत समाजातील त्या सर्व समाजाच्या घटकांची कामं आपण जाऊन त्यांच्याशी विचारपूस करून गावोगावी गेल्यानंतर आपल्या ती विचारपूस करून त्यांच्याशी निगडीत राहून त्यांच्याशी समरस होऊन आपण त्याची सोडवणूक करण्याचा प्रयत्न राजकीय आणि सामाजिक विभागातून केला. अच्छा. सामाजिक कार्यात तुम्ही ओढला गेलात, पण समाजकारणासोबत राजकारणासाठी काही आपल्याला म्हणजे लोकांची कामंही करावी लागतात, म्हणजे विकास कामं ज्याला आपण म्हणतो, त्या कोणकोणत्या पद्धतीची विकास कामं तुम्ही केली त्या कार्यकाळामध्ये? माझा कार्यकाळ असा आहे की पूर्वी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करत असताना पक्षीय लेवलचं काम मी करतोय, पण त्याहूनही पुढे जाऊन सगळ्यात महत्वाचं म्हणजे काम म्हणजे ग्रामीण विकासाचा गाडा चालवत असताना ग्रामीण विकास कशा पद्धतीने साधायचा आणि गावागावामध्ये कशा पद्धतीने निधी आणून खेचून आपल्याला जास्तीत जास्त योजना, शासकीय योजनांचा कसा लाभ गावाला द्यायचा, प्रत्येक गावाला द्यायचा, यासाठी मी प्रचंड प्रयत्न केले आहेत. 2019 पासून भारतीय जनता पार्टीशी पक्षाच्या ज्या म्हणजे जी पदं मिळवली, मला जी पदं मिळाली त्या माध्यमातून शासन स्तरावर अनेक प्रकारचे प्रकल्प आणण्याकरता मी प्रयत्न केले आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे विकास योजना आणत असताना 25-15 योजना असो, अर्थसंकल्पीय योजना असो, त्यानंतर 95-5 योजना असो, ग्रामीण रोजगार हमी योजनेची, त्यानंतर मातोश्री पानंद रस्ते असो, त्यानंतर दलित वस्ती सुधारणा योजना असो, अल्पसंख्याक वस्ती सुधारणा योजना असो, त्यानंतर आपल्या जनसुविधा असो, त्यानंतर डोंगरी विकास असो, त्यानंतर 30-54, 50-54 अशा अनेक विविध योजना, तसेच पंतप्रधान सडक योजनेची सुद्धा मी कामं
बऱ्यापैकी मंजूर करून अशा प्रकारे जवळजवळ 40 कोटीचा निधी मी माझ्या मतदारसंघासाठी आणलेला आहे. आणि त्यामुळे मला अत्यंत अभिमान वाटतो की कोणतंही पद नसताना फक्त पक्षीय नेतृत्वाच्या जीवावर आणखी आमचे नेते आमदार शिवाजीराव पाटील साहेब, तसेच खासदार धनंजय माणिक साहेब आणि आमचे अण्णा अशोक चराटी साहेब तालुक्याचे नेते यांच्या माध्यमातून, तसे आमचे वडील स्वर्गीय मसनूरराव सुतार यांच्या आशीर्वादाखाली मी ही कामं खेचून आणली. आणि त्याचा मला अत्यंत अनुभव आहे की जेव्हा जेव्हा मी प्रत्येक गावात जात आहे तेव्हा प्रत्येक जण म्हणत आहे की हा मुलगा कामाचा आहे, हा मुलगा कामाचा आहे आणि ह्या काम करणार आणि यालाच आपण निवडून देऊ असं सगळेजण म्हणत आहे. त्यामुळे मला समाधान वाटतं की मी केलेल्या कामाची ती पोचपावती आहे. नक्कीच म्हणजे तुम्ही कुठलंही संविधानिक पद नसताना एवढी अशी 36 कोटीची विकास कामं आपल्या मतदारसंघात ऑलरेडी केला आहात. त्यामुळे आता तुम्ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जर तुम्हाला लोकांनी संधी दिली तर तुम्ही याच्यापेक्षा खूप मोठं काम करणार आहात. त्यापेक्षा मी जादा खूप मोठं काम करणार आहात. पण आता आपला जो आजरा तालुक्याचा जिल्हा परिषदेचा जो म्हणजे प्रभाग रचना होती ती आता फोडली गेली. ते 3चे 2च जिल्हा परिषद मतदार गट केले गेले आणि एवढा मोठा गट आता तुमच्या म्हणजे तुम्हाला प्रचार करावा लागणार आहे. मग याबाबत काय सांगू? पूर्वीचा जो मतदारसंघ होता तो जवळपास 30 ते 35 खेड्यांचा होता. आमचा पूर्वीचा वाटंगी कोळीद्रे जिल्हा परिषद मतदारसंघ होता तो 30 ते 35 खेड्याचा होता आणि त्यामध्ये 20 किलोमीटरच्या अंतरामध्ये तो मतदारसंघ संपायचा जवळपास. पण आताचा जो मतदारसंघ आहे तो 50 किलोमीटर मतदारसंघाचा स्पॅन आहे. तो लाकोडवाडीपासून ते घाटगरवाडीपर्यंत, घाटगरवाडी पुढे किट्टवडे असं जवळजवळ 50 किलोमीटरचा स्पॅन आणि दक्षिणोत्तर लांबी म्हटली तर जवळजवळ 30 ते 35 किलोमीटरचा मतदारसंघ आहे. आणि इकडे पुरे ईशान्य वायव्येकडं पेरनोली देवगणगाव वगैरे आहे तो पण भाग अंतरच आहे. त्यामुळं अक्षरशः दमछाक होते. शासनानं किंवा निवडणूक विभागानं जे काही जो मतदारसंघाची पुनर्रचना केली ते अत्यंत जनतेला किंवा उमेदवारांना देखील अत्यंत अडचणीची आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जी परवा आचारसंहिता लागू झाली जिल्हा परिषद पंचायत निवडणुकीची ती अत्यंत कमी कालावधीची आहे आणि तिथं म्हणजे तिथं जाणं इतकं अडचणीचं आहे की पुरवठा होत आहे की उमेदवार मलाच असं नाही तर सर्व उमेदवारांना देखील दमछाक होत आहे याच्यामध्ये. त्यामुळे शासनानं देखील अशा गोष्टीचा विचार करत राहावा की बाबा लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेलं राज्य म्हणजे लोकशाही आणि लोकांच्यावरच अन्याय मी हे अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळं लोकप्रतिनिधी आणि सगळ्यात मध्ये दुसरं नुकसान काय झालं तालुक्याचं की जिल्हा परिषदेचे 3 लोकप्रतिनिधी आम्ही जिल्हा परिषदेच्या सभागृहात पाठवत होतो आणि आता आपण आता 2च पाडतो. म्हणजे एका सदस्याचं म्हणजे एका कार्यकर्त्याचं नुकसान झालेलं आहे. आणि दुसरं पद म्हणजे पंचायत समितीच्या सभागृहामध्ये 6 पंचायत समिती सदस्य आम्ही पाठवत होतो, आता 4 पाठवतोय. म्हणजे सभापती आणि उपसभापती वरच्या ह्याच्यावर बसणार, खुर्चीवर बसणार आणि खाली फक्त 2 सदस्य बसणार. म्हणजे एक अत्यंत हास्यास्पदच आहे. बरोबर. अशा पद्धतीचं शासनाचे जे धोरण आहे ते मला तरी आवडलेलं आहे. त्यामुळे लोकांसाठी निर्माण केलेली राज्य शासन म्हणजे लोकशाही असा जो व्याख्या आहे जे उल्लेख करतो आपण तेव्हा अन्याय आहे. म्हणजे शासनच अन्याय करत आहे लोकांच्या. नक्कीच हा आजरा तालुक्यावरच आपल्याला अन्यायच म्हणता येईल. 100% आजरा तालुक्याला अन्याय 3 विधानसभेच्या मतदारसंघामध्ये 3 विभागलेला आहे. आता तर जिल्हा परिषदेचे 2 मतदारसंघ केले. त्यामुळे अनेक प्रकारच्या अडचणी तालुक्याला निर्माण होत आहेत आणि त्यामुळे शासनाच्या दरबारी आपण किती भांडलो त्या संदर्भात मी स्वतः आमचे नेते अशोक चराटी तसेच आमचे नेते आमदार शिवाजीराव पाटील साहेब यांच्या माध्यमातून आम्ही ग्रामविकास खात्याकडं रिट पिटिशन दाखल केली होती. त्यानंतर आम्ही त्या ग्रामविकास खात्याचे मंत्री जयकुमार नामदार जयकुमार गोरे साहेब यांच्या दालनात देखील बैठक बोलवली आणि हे मतदारसंघ पूर्ववत 3 करावे जिल्हा परिषदेचे आणि पंचायत समितीचे पूर्ववत 6 करावे याच्यासाठी आम्ही जवळजवळ बऱ्याच वेळा मंत्रालयात आपण बैठका केल्या तरी देखील त्याला यश आलं नाही. त्यानंतर आम्ही आपल्या कायदेशीर बाब लढवून न्यायालयात धाव घेतली, तिथं सुद्धा आम्हाला यश आलं नाही. त्यामुळं सगळ्या स्तरावर आमच्यावर अन्याय झालेला आहे आणि त्यातून आता मार्ग काढत आम्ही आता जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहे. आता त्याच्यातून बघूया त्या पद्धतीने आमचं काम चालू आहे. नक्कीच. आता तुम्ही मांडलेले प्रश्न असो किंवा या अनुषंगाने येणारे अजून वेगवेगळे प्रश्न असो, सुदैवाने तुम्हाला एक चंदगड तालुक्यातला एक हरहुन्नरी आमदार म्हणजे एक धडाडीचे आमदार शिवाजीराव पाटील आपले नेते आहेत. तर त्यांच्या माध्यमातून तुम्ही अजून कोणकोणती म्हणजे तुमच्या जिल्हा परिषद गटातले प्रश्न असे आहेत की जे सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहात?
नाही, आता मी फिरत आहे जवळजवळ 2-4 महिन्यापासून. म्हणजे याच्या आधी पूर्वी मी फिरतच होतो मतदारसंघामध्ये. आपल्या पूर्व भागामध्ये जे काही प्रश्न आहेत ते मला बऱ्यापैकी माहिती, पण पश्चिम भाग आता नुकताच जोडल्यामुळं त्या भागातले जे काही अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, अनेक प्रश्न. सध्याचे तिथं विद्यमान लोकप्रतिनिधी आहेत विधानसभेचे, ते त्यांनी कामं केली असतील, त्यांना काय आपण तसं काय बोलणार नाही. पण माझं म्हणणं की इतका स्पॅन आहे तिथं काम करण्यासारखा, म्हणजे भरपूर तिथं काम करण्यासारखे आहेत. अनेक प्रकारचे प्रलंबित प्रश्न आहेत. महत्वाचं म्हणजे आपले जे वसाहतीचे वाड्या वस्ती आहेत आपल्या पुनर्वसित गावांच्या, म्हणजे धर्मांचे जे पुनर्वसित केलेले गाव, तिथं जे अनेक प्रकारचे प्रलंबित प्रश्न आहेत. पायाभूत सुविधा तिथं अपुऱ्या आहेत. त्यांना लोकांना तुटपुंजा निधी मिळतो वर्षाला, म्हणजे 10 लाख रुपये कुठं, ते जवळजवळ कोटीमध्ये ती कामं आहेत. ती कोटीमध्ये कामं करण्याची ताकद माझ्यातच आहे, कारण का मी बऱ्यापैकी त्या पद्धतीचा आराखडा तयार करतो आणि शासन स्तरावर मी त्याचा पाठपुरावा करून मी तो निधी खिचून आणण्याचं काम मी करत असतो. आमदार साहेबांच्या माध्यमातून असो अथवा जिल्ह्याचे नेते खासदार धनंजय माळे साहेब, त्याचे आमदार शिवाजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून, त्याच्या आशिकांच्या मार्गदर्शनाखाली मी तो निधी खिचून आणत असतो. मला अत्यंत म्हणजे वाईट वाटलं की आपला भाग कायमचा विकासापासून वंचितच का, हे ह्या मतदारसंघात फिरल्यानंतर मला कळालं की अनेक वाड्या वस्त्यावर अजून रस्ते सरळ नाहीत, पाण्याची व्यवस्था सरळ नाही, शाळांची व्यवस्था अत्यंत दुरावस्था आहे. आणि पश्चिम भाग आमचा तो आपला वन्य प्राण्यांना त्रासलेला आहे फार. शेतकऱ्यांचे सुद्धा प्रश्न अत्यंत वाईट आहेत. आणि वाहतूक शेतामध्ये जाणारे रस्ते, पाणंद रस्ते चांगले नाहीत. त्यामुळं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वन्य प्राण्यांचा जो त्रास आहे ते अक्षर शेतकरी बाहेर, म्हणजे रात्रीचं बाहेर पडू शकत नाही. शेतकरी म्हणा, ग्रामस्थ म्हणा, बाहेर पडू शकत नाही. अशा अनेक प्रश्न आहेत. त्याच्यामुळं त्या विभागाचा जिल्हा परिषदेमार्फत तसा म्हटला तर चांगल्या पद्धतीचा आपण विकास करू शकतो आणि ते प्रश्न सोडवू शकतो. म्हणून जिल्हा परिषदेमध्ये जाणं अत्यंत गरजेचं आहे. बाकीचे मला समोर जे प्रतिस्पर्धी आहेत ते एक विद्यमान जिल्हा बँकेचे डायरेक्टर आहेत, त्यानंतर तेच उमेदवार साखर कारखान्याचे संचालक देखील आहेत, तालुका संघाचे संचालक आहेत. असे 3-4 पद त्यांना आहे. पक्षाचे देखील ते सदस्य आहेत चांगले, राष्ट्रीय पक्षाचे का. त्यामुळे त्यांना 4 पदं आहेत आता सध्या, आणि ते 5वे पद मागत. म्हणजे जनतेच्या कामाचं कोण काय बघत नाही, फक्त पदं त्यांना पाहिजे. दुसरे ज्येष्ठ एक आहेत विरोधी आमचे उमेदवार, ते एका पक्षात आता प्रवेश केला, ते अनेक पक्ष त्यांनी बदललेले आहेत, त्यामुळे त्यांच्याविषयी काही मी बोलू शकत नाही. पण ते सुद्धा विद्यमान साखर कारखान्याचे संचालक आहेत. आता मतदारसंघात फिरत असताना मला अनेकांनी प्रश्न विचारले की दोन्ही संचालक उभारले आहेत, हे आमच्याकडे कधी झाले नाही. फक्त येतात कशासाठी की मतं मागायला येतात. आणि ऊसाच्या संदर्भात जे प्रश्न आहेत, त्या संदर्भात त्यांनी कधी त्याचे निरसन कधी केलंच नाही. त्याच्यात ज्या शेतकऱ्यांनी अनेक प्रकारे आंदोलनं केली, ऊस लवकर जावा, वाटा शेतकऱ्यांचा म्हणजे शेतीच्या वाटा खुल्या व्हाव्यात, याच्यासाठी जे काही पाण्यात असते खुल्यावर, त्याचे जेवढे काही प्रश्न म्हणजे होते शेतकऱ्यांचे, त्यांनी कधीच त्याच्यावर सोडवणूक केली नाही. आणि आता फक्त त्याला पद पाहिजे म्हणून ते पदासाठी धडपड आहे. पण माझं तसं नाही. मी तिथं माझं काम घेत असतं. माझं म्हणजे मी ज्यावेळेला एखाद्या गावात काम बघायला जातो स्वतः, तिथं काम आता एखाद्या रस्त्याचं काम आहे, अंतर किती आहे त्या रस्त्याचं, किती त्याला निधी किती लागणार, कोणत्या योजनेतून तो बसवला जाणार, कुठल्या म्हणजे कोणत्या शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या याच्या माध्यमातून तो बसवला जाणार, या पद्धतीचा माझा अभ्यास असतो. आणि प्रत्यक्षात लोकांच्या सोबत म्हणजे तिथं गेल्यामुळं, प्रत्यक्षात लोकांच्या स्तरावर गेल्यामुळं लोक अनेक प्रश्न अनेक घेऊन येतात तिथं, आणि त्यामुळं अनेक प्रश्नाची देखील लोकल तिथं सुटते. अच्छा, म्हणजे तुम्ही प्रश्न बघून तो कशा पद्धतीने सोडवायचा याचा आधी तुमचा प्लॅनच तयार असल्यामुळं, म्हणजे प्लॅन तयार होतो आणि त्या पद्धतीने मग तुम्ही त्या प्रश्नाच्या मागं लागता, म्हणजे तो प्रश्न त्या पद्धतीने तो कुठं मांडता येईल. लोकप्रतिनिधी म्हणजे कसं असतं, आता निवडणुकीमध्ये लोकप्रतिनिधी निवडणूक लढवत असतो, तो मतदान मागायला प्रत्येकाच्या घरी जातो. मतदार म्हणजे मला मत द्या म्हणून प्रत्येक मतदाराच्या घरी जात असतो. मतदार म्हणजे शेवटी शेतकरी असतात, सामान्य लोक असतात, अनेक गोष्टी म्हणजे अनेक प्रकारच्या सामाजिक जीवनाला रंजले गांजले लोक असतात, अनेक प्रकारचे. त्यांच्यासोबत ते आपण कशा पद्धतीने की फक्त मतदान मागायला जातो आणि मतदान घेऊन निवडून आल्यानंतर तिकडे पाहत देखील नाही. त्यानंतर अपेक्षा काय असते या उमेदवारांची किंवा त्या निवडून आलेल्या प्रतिनिधीची की लोकांनी माझ्या घरी यावं, लोकांनी माझ्या घरी येऊन कामं माझ्याकडे करून घ्यावी. पण कामांची ती काय पूर्तता होत नाही, कारण जिल्हा परिषद सदस्याला अत्यंत तुटपुंजा निधी असतो, 20-25 लाख, त्याच्यातून ते काही उकल होत नाही, कामाची सोडवणूक होत जात नाही. पण माझं मात्र असं म्हणणं आहे की मी ज्यावेळेला मतदान मागायला जातो आणि मी निवडून आल्यानंतर माझी जबाबदारी बनते जनतेची सेवा करण्याची. जबाबदारी बनते म्हटल्यावर मी जसं मतदान मागायला आलो
त्या गावामध्ये गेलो, तसंच त्या कामासाठी सुद्धा त्या गावामध्ये गेलं पाहिजे. तरच त्यावेळेला जे प्रश्न असतील त्या जनतेनं सांगितल्यानंतर ते प्रश्न सोडवलं तरच त्या तुम्ही लोकप्रतिनिधीमधून निवडून गेलेल्या कामाची म्हणजे पोचपावती होईल. नक्कीच. मग हे आता ती या पद्धतीची तुमची कामं करण्यासाठी तुम्हाला जिल्हा परिषदेमध्ये जायचं आहे, लोकांनी पाठवलं पाहिजे. तर ते लोकांनी पाठवावं यासाठी लोकांना आव्हान कसं कराल की बाबा मलाच का पाठवा? आता तुम्ही बऱ्यापैकी बऱ्यापैकी सांगितलेलं आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला जनतेच्या आणि मी काय करणार आहे की निवडून आल्यानंतर मी एक भागाचा म्हणजे मतदारसंघाचा आराखडा तयार करणार आहे. विकासात्मक असो, सामाजिक असो, शैक्षणिक असो आणि आर्थिक बाबीवर असो किंवा औद्योगिक बाबीवर असो, मी एक आराखडा तयार करणार आणि तो आराखडा त्या पद्धतीने मी त्याची इम्प्लिमेंटेशन करणार आराखड्याचं. आणि म्हणजे पायाभूत सुविधा असो, अनेक प्रकारचा आराखडा म्हणजे अनेक बघा त्याच्यात याचे प्रश्न आहेत, गिरणी कामगारांचे प्रश्न आहेत, त्यानंतर बांधकाम कामगारांचे प्रश्न आहेत, माजी सैनिकांचे प्रश्न आहेत, व्यायाम म्हणजे आपल्या तरुण मंडळांच्या प्रश्न आहेत, बचत गटांचे, महिला बचत गटाचे प्रश्न आहेत, असे अनेक विविध प्रश्न आहेत. त्या सगळ्या प्रश्नांची आपण मी आराखडा तयार करणार. तो आराखडा तयार करून त्याच्यावर प्रत्येक वेळेला ते सोडवणूक करण्याचा प्रयत्न करणार आहे. तेच माझा महत्वाचा फोकस आहे मतदारसंघामध्ये. आणि मतदारसंघाच्या ह्या जवळजवळ 60 गाव आहेत आपली. 60 पैकी 2-3 गाव बेचिरक आहेत, पण ते 55-60 गाव आहेत. त्या 55-60 गावामध्ये विकासात्मक भविष्यातील होणारी विकास कामे याच्यासाठी मी आराखडा तयार करून मी प्रत्येक गावाला 5-10 लाखामध्ये निधी न देता एक कोट्यावधीमध्ये निधी मी द्यायचा प्रयत्न करणार आहे. कोट्यावधी आता मी ते बऱ्यापैकी दिलेलं आहे. पैकी गावाला 2-4 कोटी रुपये निधी दिलेला आहे. त्यामुळे मला ते निधीचं काय असं वाटत नाही की बाबा निधी मिळत नाही असं काय नाही. निधी खेचून आणावा लागतो. शासन दरबारी जाऊन मंत्रालय असो किंवा आणि कुठं असो किंवा लोकप्रतिनिधींच्याकडे मोठ्या त्यात निधी खेचून आणावा लागतो, तरच ते काम होऊ शकतं. तर काय निवडून दिलं की त्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकप्रतिनिधीला कुठल्या हेडखाली म्हणजे कुठला निधी कुठल्या ह्याला योजनेला देता येतो हे आधी माहिती पाहिजे. बरोबर. हे समोरच्या उमेदवाराला काहीच माहिती नाही. एकतर पूर्वीचे सभापती होते त्यांना काहीच माहिती नाही, आणि समोरचे दुसरे एक उमेदवार त्यांना तर त्यात पहिली टाइम जिल्हा परिषद लढवत आहेत, त्यामुळे त्यांना देखील काय माहिती नाही. त्यामुळं मला 100% खात्री आहे की याचा अनुभव आहे, मला बऱ्यापैकी अनुभव आहे. आणि जनतेनं आपल्याला खरोखर याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं लीड द्यावं आणि मला निवडून दिल्यानंतर मी त्याची 100% जनतेच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करेन अशी मला खात्री आहे. तसेच आता माझं आणखी एक हे आहे की अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि समतेचं प्रतीक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे मी उभारण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून येणाऱ्या युवा पिढीला ते पाहून त्याच्याकडे आदर्श घेता येईल की सामाजिक समतेचं नेतृत्व म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आणि देशाला आपल्याला संरक्षित कसं ठेवायचं याचं अभेद्य मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. या दोन्ही महान मानवांचे पुतळे प्रत्येक गावात उभा करण्याचा प्रयत्न करणार. तसेच येणारी युवा पिढी चांगली शिक्षित झाली पाहिजे याकरता वाचनालयाच्या इमारती नाहीत. बऱ्यापैकी गावामध्ये वाचनालय आहेत पण त्याची इमारती नाहीत. त्या शासन दरबारी प्रयत्न करून वाचनालयाची इमारती पूर्ण करणार. आणि व्यायामशाळा देखील आहेत प्रत्येक याच्या गावामध्ये, पण त्यांना इमारती नाहीत, साहित्य नाहीत. त्यांना देखील इमारती देण्याचा प्रयत्न करणार. आणि बाकीचे विकास रस्ते होत असतात, गटर्स होत असतात आणि धरणं वगैरे बंधारे पाणंद रस्ते होत असतात. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुढचं आपलं जी युवा पिढी आहे ती चांगली बनली पाहिजे, ती दष्टपुष्ट बनली पाहिजे आणि वाचनामध्ये ती प्रगल्भ झाली पाहिजे, जगाचं ज्ञान त्यांच्याकडे आलं पाहिजे. यासाठी पायाभूत सुविधा नसल्यामुळं वाचनालय सुद्धा कुठल्या तरी खोलीमध्ये कुठल्या तरी घरामध्ये आहेत. ते न करता शासन दरबार मी प्रयत्न करून वाचनालयाची इमारती आणि व्यायामशाळेच्या इमारतीचं मी बांधकाम करण्यासाठी प्रयत्न करणार. अच्छा. तसेच मी प्रत्येक गावामध्ये आता सध्या माजी सैनिक जे आहेत, माजी सैनिकांसाठी मी प्रत्येक गावामध्ये माजी सैनिक भवन बांधण्याचा प्रयत्न करणार. तसेच गिरणी कामगारांचा सध्या मोठा प्रश्न आहे की मुंबईत त्यांना घरे हवे. त्यांच्यासाठी मी आमचे आमदार शिवाजीराव पाटील साहेब यांच्या माध्यमातून मुंबईत म्हाडाच्या ऑफिसमध्ये बैठक लावली होती. त्या तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल म्हाडाचे सचिव त्यांच्या समोर बैठक लावली होती. त्यावेळेचा प्रश्न होता गिरणी कामगारांचा. त्यासाठी आपण बऱ्यापैकी प्रयत्न केले. इथून जवळपास
जवळ 100-200 गिरणी कामगार घेऊन मी मुंबईला 2-4 वेळा जाऊन तिथं बैठका घेऊन शासकीय बैठका लावून मी तिथं त्याच्यासाठी पाठपुरावा केलेला आहे आणि तो मी पाठपुरावा सतत करत राहणार. यासाठी मी भरपूर प्रयत्न करत आहे. नक्कीच तुम्ही मुळातच मुळात समाजकारणापासून राजकारण आणि राजकारणात विकास कामं घेऊनच आता जनतेसमोर जात आहात आणि पुढचाही तुम्ही तुमचा अजेंडा क्लिअर सांगितलेला आहे. कुठल्या पद्धतीनं कसा कुठल्या हेड खाली कुठल्या योजनेतून निधी आणायचा या सगळ्याचं ज्ञान तुम्हाला आधीच आहे. त्या पद्धतीने तुम्ही ऑलरेडी काम केलेलं आहात. त्यामुळं जनता नक्कीच स्वीकारेल आणि आम्ही आमच्याही आर न्यूज कडून आम्ही तुमच्या उमेदवारीसाठी शुभेच्छा देतो. आणि तुम्ही शेवटचं तुमच्या मतदारांना काय आवाहन कराल ते? माझी भारतीय जनता पार्टी तर्फे जिल्हा परिषद पेरनोली गटासाठी अधिकृत उमेदवारी घोषित केलेली आहे. माझं चिन्ह कमळ आहे. तसेच पंचायत समिती पेरनोली गटातून आमच्या सौभाग्यवती स्मिता उत्तमराव देसाई यांचं देखील चिन्ह कमळ आहे. आणखी वाटेंगी गटातून श्री समीर दशरथ पारदे यांचं देखील चिन्ह कमळ आहे. असे आम्हाला भारतीय जनता पार्टीतर्फे पुरस्कृत आम्ही उमेदवार आहोत. त्यामुळे आम्हाला कमळाच्या चिन्हावर आपण बटन दाबून आम्हाला भरघोस मतांनी निवडून द्यावं ही सर्व मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती. नमस्कार.